नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम आपण मागील घटकाची उजळणी करूया. थोडं आठवा बरं, सजीवांचे अस्तित्व पृथ्वीच्या कोणकोणत्या आवरणांमध्ये दिसून येते? आठवतं का? अगदी बरोबर. सजीवांचे अस्तित्व पृथ्वीच्या शिलावरण, जलावरण आणि वातावरण या तीनही आवरणांमध्ये दिसून येते. शिलावरणावर आपण आणि प्राणी असतो. जलावरणामध्ये मासे आणि इतर जलचर असतात. वातावरणामध्ये पक्षी आणि इतर सूक्ष्मजीव आढळतात. पृथ्वीवर ठिकठिकाणी भिन्न भिन्न भौगोलिक परिस्थिती असते. या भिन्न भिन्न भौगोलिक परिस्थितीमध्ये आपल्याला सजीवांचे अस्तित्व आढळते. आपण एखाद्या ठिकाणी राहतो म्हणजे त्या ठिकाणच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो. हे फक्त आपणच नाही बरं, तर प्राणी, पक्षी आणि वनस्पती देखील करत असतात. सभोवतालच्या परिस्थितीशी जुळून घेण्याची क्षमता सजीवांमध्ये असल्याने वेगवेगळ्या प्रकारचे सजीव टिकून आहेत. आपल्या सभोवती ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात. याच वनस्पतींच्या विविधतेविषयी आज आपण माहिती मिळवूया. काही वनस्पती गवतासारख्या खुरट्या असतात, जसे गवती चहा, सदाफुली. काही वनस्पती उंच व डेरेदार असतात. उदाहरण पिंपळाचे झाड, आंब्याचे झाड, वडाचे झाड यासारखी झाडे ही डेरेदार असतात. काही वनस्पती पाण्याखाली आढळतात, जसे शेवाळ. काही वनस्पती पाण्यावर तरंगताना दिसतात. उदाहरण कमळ. वाळवंटामध्ये देखील निवडुंगासारख्या वनस्पती वाढताना आढळतात. एवढंच नाही बरं का विद्यार्थी मित्रांनो, तर एकाच प्रकारच्या वनस्पतीमध्ये देखील आपल्याला विविधता आढळते. जसे गुलाबाचे प्रकार. गुलाबाच्या फुलांचे देखील लाल गुलाब, पांढरा गुलाब, पिवळा गुलाब, केशरी गुलाब असे प्रकार बघायला भेटतात. आंब्याचे देखील कितीतरी प्रकार आहेत. केसर आंबा, हापूस आंबा, रायवळ आंबा, पायरी आंबा असे आंब्याचे प्रकार आढळतात. तांदळाचे देखील बासमती तांदूळ, आंबेमोहोर तांदूळ, कोलम तांदूळ, इंद्रायणी तांदूळ आणि अजून काही प्रकार आहेत. गव्हामध्ये सुद्धा प्रकार बघायला भेटतात बरं मुलांनो. सरबती गहू, लोकवन गहू, खपली गहू आणि इतर काही प्रकार आहेत. वनस्पती म्हटलं की वनस्पतीला मूळ, खोड, पान, फूल यासारखे अवयव असतात. पण सर्वच वनस्पतींमध्ये असं दिसून येत नाही. या ठिकाणी 2 चित्र दिलेली आहे, याचे नीट निरीक्षण करा. या दोनही चित्रांमध्ये वनस्पती दाखवलेली आहे, पण या दोघांमध्येही वनस्पती असण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचे साम्य दिसून येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इयत्ता 5वी मध्ये शिकलाच आहात. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्यांना स्वयंपोषी वनस्पती असे म्हणतात. लक्षात ठेवायचं, ज्या वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्या वनस्पतींना स्वयंपोषी वनस्पती असे म्हणतात.
उदाहरण जास्वंद, डाळिंब, सदाफुली. याउलट काही वनस्पती अन्नासाठी इतर वनस्पतींचा उपयोग करतात, त्यांनाच परपोषी वनस्पती असे म्हणतात. उदाहरण बुरशी, अमरवेल, बांडगुळ. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ही वनस्पती पाहिली आहे का? ही घटपर्णी वनस्पती आहे. या वनस्पतींचे एक विशेष आहे बरं. ही वनस्पती कीटकभक्षी आहे. कीटकभक्षी म्हणजे कीटक खाणारी आहे. तुमच्या आज लक्षात आलंच असेल, आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वनस्पतींमध्ये कितीतरी प्रकारची विविधता आहे. उद्या येताना तुम्ही वनस्पतींच्या विविधतेवर एक सुंदर असा निबंध लिहून आणायचा आहे.